आज सकाळी अत्यंत दुर्घटना घडलेली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी बारामती या ठिकाणी लँडिंग करत असताना ते दुर्घटना घडली आणि त्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि यामध्ये पाहिजे स्वतः अजितदादा ते यांचा मृत्यू झालेला आहे. माझ्यासोबत आता परळी शहरामध्ये आज सकाळपासून प्रतिबंध ठेवण्यात आलेला आहे. माझ्यासोबत काही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आपण देश भैया काय सांगाल? आज सकाळी अत्यंत दुर्घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्घटना निदान झालेलं आहे. काय सांगाल? दादांच्या अपघाती निधनाची बातमी आज सकाळी आली आणि आजचा दिवस अतिशय वेदनादायी दिवस आमच्या सर्वांसाठी आहे. खरं तर एक सह्याद्रीच ढासळला आहे. महाराष्ट्रावर जे संकट आलं आहे हे फार मोठं आहे. आणि परळीची दादांची अटॅचमेंट आम्ही बघितली की परळीच्या पण विकासामध्ये दादांनी एवढं भरभरून प्रेम केलं होतं. बारामतीनंतर परळी शहरावर प्रेम करणारा दादा नेता होता आणि आम्ही आज निःशब्द आहोत. आणि ही आमची जी नुकसान आहे कधीच भरून येऊ शकणार नाही. आम्ही त्यांना भेटूही शकलो नाहीत. नगर परिषद निवडणूक झाल्यानंतर हे दुर्दैवी आणि आयुष्यभर मनामध्ये आमच्या सर्वांच्या शल्य असणार आहे. तसं पाहिलं तर साहेबांचं आणि स्वर्गीय आपल्या अजितदादांचं खूप मोठं नातं होतं. त्या संदर्भात पहिला आपण सुद्धा साहेबांना तर त्यांना भेटलो होतो अनेक वेळा. काय तुमचं दादा म्हणजे कणखर माणूस, मनाने निर्मळ, जसं नारळ असतं मधून एकदम स्वच्छ पाणी, नितळ पाणी. आणि साहेबांचं आणि दादांचं फार वेगळं नातं होतं. साहेबांचा आधार होते दादा खऱ्या अर्थाने. आमच्या सर्वांचा दादा आधार होते. आणि आज आम्ही पोरके झालोत. सर्व राष्ट्रवादी परिवार आज पोरका झाला आहे. कारण आम्हाला आता कळतच नाही की काय आम्ही भावना व्यक्त करावी आणि पुढे काय आमचा पुढचा दिवस असू शकेल हे आम्हाला लक्षात येत नाही. आता काही वेळा स्वतः धनंजय मुंडे देखील बारामती निघालेले, तर तुम्ही त्यांच्याशी काही संवाद साधला, काय बोलून झालं का? साहेबांशी संवाद साधला. साहेब पूर्णपणे ढासळलेत आणि त्यांचा असा संवाद झाला की जीवनामध्ये कुठं चांगली गोष्ट थोडी सुरुवात व्हायला झाली की काहीतरी काळाचा ही घाला बसतो आणि मी कसं जीवन पुढचं जगू असं म्हणून अक्षरशः साहेब पोटमोडून रडत होते. आम्ही त्यांना सावरलं, धीर दिलं की तुम्ही सावरा, तुम्ही दादांच्या कुटुंबाला आता तिथं सगळ्यांची पारदादांशी त्यांचे सांत्वन करा, ही ताकद त्यांना द्या ह्या संकटातून पवार कुटुंबाला बाहेर पडण्यासाठी, असं आम्ही साहेबांना सांगितलं. काय सांगाल, काय भावना तुमच्या नेमकं? महाराष्ट्राचा एक आधारवड आणि आमच्या सर्वांचं सुद्धा आधारवड आमच्या पक्षाचे सर्व गेल्यामुळं निश्चितच आम्हाला अत्यंत दुःख झालेलं आहे. त्या भावना कुठल्या शब्दात व्यक्त कराव्या हे कळत नाही आहे. या ठिकाणी आम्ही सर्व परळीकर, परळीचं आणि दादांचं एक अतूट नातं होतं. साहेबांचं सुद्धा त्यांच्याशी असलेलं अतूट नातं या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरचं भाव तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत की परळीकरसुद्धा या दुःखामध्ये सर्व सहभागी झालेले आहेत. अत्यंत वेदनादायी घटना आहे. ती तूट कधीच भरून निघणार नाही. जेव्हा ही घटना परळीकरांना केली तेव्हा पाहिजे परळी यापर्यंत सकाळच परळी बंद ठेवण्यात आलेली आहे. परळी आणि परळीला दादांचं एक वेगळं प्रेम होतं. इथल्या व्यापारी बांधवांनी असेल, शाळा संस्थानिकांनी असेल किंवा कार्यकर्त्यांनी असेल, स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी बंद केला. कुणी कुणाला फोन केला नाही तरीही कार्यकर्ते या ठिकाणी आपलं जे मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी जमा झाले आणि प्रत्येकजण दादाबद्दल हळहळ व्यक्त करीत होता आणि या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत होता. हे दादावरचं असलेलं प्रेम या ठिकाणी निश्चितच आपल्याला दिसत आहे. तर आपण पाहू शकतो सकाळपासून पाहिजे जेव्हा घटना घडली तेव्हा आपण पाहिजे स्कॉलरशिप बंद ठेवून आले. काय त्याचं पण पाहिजे तर धनंजय मुंडे देखील आता बारामतीकडे रवाना झालेले आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही MRT, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.